भारतीय नगर बौद्ध महासभा, समता सैनिक दल, प्रज्ञावंत मंडळ आणि माई रमाई महिला मंडळ पळसगाव जाट यांच्या संयुक्त विद्यमाने भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले होते। महाबोधी बुद्ध विहारच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात धम्म विचारांचा जागर करण्यात आला। सकाळी 9:30 वाजता महाबोधी विहारातील बुद्ध मूर्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली। यावेळी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध उपस्थिती लक्षवेधी ठरले। दुपारच्या सत्रात वैचारिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय HR लाडे सर, अध्यक्ष जागतिक बौद्ध धम्म परिषद गोंदिया यांनी धम्म तत्वज्ञानावर प्रकाश टाकला। तसेच डॉक्टर राजपालजी खोब्रागडे यांनीही उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले। रात्री 8 वाजता महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका आयु निशा धोंगडे आणि संच चंद्रपूर यांच्या वादळ निळ्या क्रांतीचे या भीम बुद्ध गीतांच्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले। या परिषदेला अध्यक्ष म्हणून माननीय HR लाडे उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून गौतम नागदेवते, लता गेडा, मुख्य पत्रकार सुनील गेडा, सुभाष कोलते, पोलीस पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला, ज्यात प्रामुख्याने खालील मान्यवरांचा समावेश होता। गावातील अंगणवाडी सेविका यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। या यशस्वी आयोजनासाठी भारतीय नगर बौद्ध महासभा, समता सैनिक दल, प्रज्ञावंत मंडळ आणि माई रमाई महिला मंडळ पळसगाव जाटच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। या परिषदेमुळे परिसरातील सामाजिक आणि धार्मिक वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून धम्म विचारांची पेरणी करण्यात हे संमेलन यशस्वी ठरले आहे। जनता टाइम्स आणि जटा TV चॅनलसाठी सुनील गेडा, मुख्य पत्रकार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.